गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असाल. फायनली आज घरी जायचं आहे. दुपारी 4 वाजता आम्ही घरी निघणार आहे. त्याच्यामुळे अजून जो आहे तो वेळ आहे माझ्याकडे दुपारपर्यंतचा. सकाळी ना आता म्हटलं की पटकन आवरावं, नाश्ता वगैरे करावा आणि स्वयंपाकाला लागावं, जेणेकरून ते एक काम आहे ते हलकं होईल. आणि आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, सगळी भराभरी वगैरे सगळं झालेलं आहे. छोटं मोठं जे आहे ते आता वरवरचं सामान राहिलेलं आहे. आठवेल तेवढं जे आहे ते बॅगेतमध्ये टाकायचं, असं काही जे आहे ते रुटीन आहे. दुपारी आशूला जे आहे ते झोपवणार आहे, जेणेकरून त्याची एकदाची झोप झाली ना की तो गाडीमध्ये फ्रेश राहील. आणि आत्ता आशू आहे ना खाली गेलेला आहे, म्हणजे आशूचे बाबा जे आहे ते आज लवकर ऑफिसला गेले, जेणेकरून त्यांना लवकर जे आहे ते घरी येता येईल. शेजारच्या दिदीसोबत आशू जो आहे तो खाली गेलेला आहे. तिचं जे आहे ते स्कूल असतं आणि तो तिला ना स्कूल बसपर्यंत सोडवायला गेलेला आहे. थोडासा रडला जातो ना, त्याला जायचं नव्हतं, पण तरी दिदीने त्याला जे आहे ते घेऊन गेला, म्हणजे दिदी जी आहे त्याला घेऊन गेली आणि आता दिदीसोबत गेलेला आहे. आणि माझं मन लागत नाही आहे मेन म्हणजे. मी सारखं जे आहे ते गॅलरीतून बघते आहे, म्हणजे समोरून जे आहे ते दिसते स्कूल बस ते. म्हणजे माझं मन लागत नाही आहे. मी त्याला सारखं सारखं बघते, तो रडतो आहे की नाही, रडत आहे ते, पण त्याचं काही नाही, छान निवांत असा खाली खेळतो आहे. पण एक असं ना की आईचं मन जे आहे ते थोडंसं जरी तिचं मूल लांब गेलं तरी आपला जो आहे तो जीव असा कासावीस होतो. फक्त इथेच गेलेलं आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती जो आहे तो खाली गेलेला आहे स्कूल बसला सोडवायला दिदीला. तरी माझं असं झालेलं की म्हणजे तो गेलेला आहे, तो व्यवस्थित असेल ना, कधी घरी येणार, रडत नसेल ना, असं काहीच जे आहे त्याचं माझी धाकधूक चालू आहे. मी आत्ता जस्ट आशूसाठी नाश्ता बनवते, म्हणजे तो आल्यानंतर ना पटकन असा खाईल आणि मग मला जे आहे ते माझी पुढची कामं करता येतील. आता मला ना स्वयंपाक बनवायचा आहे. आशूचे बाबा तर नाही आहेत, फक्त आता आमच्या दोघांपुरता जो आहे मला स्वयंपाक करायचा आहे. पटकन असं काहीतरी आता शॉर्टकट मारणार आहे मी स्वयंपाकामध्ये, म्हणजे जेणेकरून माझं काम जे आहे ते हलकं होईल. म्हणजे जसं की पराठा, मोस्टली तर पराठाच करेल मी आता. बटाटे जे आहेत आता शिजत घालणार पटकन आणि पराठा करणार. ते भाजी पोळी करण्यापेक्षा ना हा बेस्ट ऑप्शन आहे शॉर्टकट. अजून मला लोणी हलवायचं आहे. काल मी जे हलवलं नव्हतं ते आज मला लोणी हलवायचं आहे. ते पण आता पटकन लोणी हलवून घेणार आहे. आणि आता तुम्हाला पण आजचं जे आहे ते शेड्यूल मी दाखवते, कसं होते काय होते ते. तर आजचं शेड्यूल कसं असणार आहे हे बघण्यासाठी कंटिन्यू. पहिल्यांदा ना मी ह्या पाण्याच्या बॉटल्स ज्या आहेत त्या भरून ठेवते, म्हणजे जेणेकरून ना जायच्या वेळेस ना पाणी असं थंडगार राहील. आणि आत्ता उन्हाळ्याचं एवढं जास्त आहे की गाड्यांमध्ये जर ना अशा बॉटल्स ठेवल्या ना की पाणी लगेचच जे आहे ते गरम होतं. त्याच्यामुळे आता ह्या पाण्याच्या बॉटल्स ज्या त्या मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या आहेत त्या मग घेऊन जाणार आहे, जेणेकरून ना जाईपर्यंत तरी ॲटलिस्ट पाणी थोडंफार तरी थंड राहील. खूप जास्त प्रमाणात जे आहे ते गरम होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग मी लगेचच जे आहे ते आता बॅग पॅक करायला घेणार आहे. म्हणजे जे जे काही सामान माझं राहिलं होतं ना ते आता मी फायनल पॅकिंग करणार आहे. म्हणजे हा आशूचा बाथटब असेल, त्यातली पण मी सगळी हवा काढलेली, छान असा तो सुकवला आहे, मस्तपैकी पुसून घेतला आहे, कोरडा केला आणि छान आता असं पिशवीत भरून ठेवते. त्याच्या बॉक्समध्ये मला भरून ठेवायचा होता, पण नाही ना त्याच्यातली ना हवा अजून एवढी काही प्रमाणात खाली झालेली नाही आहे. मग म्हटलं की त्याला पिशवीमध्ये जे आहे ते भरून. आणि आम्ही बघा उन्हाळ्याच्या सुट्टीला चाललेलो आहे. तशी तर म्हणावं अशी अजून उन्हाळ्याची सुट्टी अशी म्हणता येणार नाही, कारण आमचं जे आहे ते दर 1.5 ते 2 महिन्याला जे आहे ते गावी जाणं होत असतं. खरी उन्हाची सुट्टी तर तेव्हा लागेल जेव्हा आशू शाळेला जाईल आणि तो शाळेत गेल्यानंतर ती जी सुट्टी मिळते ना उन्हाची सुट्टी, आणि त्याच्यात जे जाणं असतं ना त्याला खरं तर उन्हाची सुट्टी म्हणता येईल. म्हणजे बघा पुढे चालून आशूचं एक फिक्स रुटीन असणार आहे आणि त्याच्यासोबतच जे आहे ते माझं पण एक रुटीन असणार आहे. त्याला शाळेत पाठवायचं, त्याला टिफिन करून द्यायचा, घरी आल्यानंतर त्याचा अभ्यास घ्यायचा, हे जे आहे ते आमचं फिक्स रुटीन असणार आहे वर्षभराचं. आणि त्याच्यानंतर जी काही उन्हाची सुट्टी मिळेल आणि त्या सुट्टीत जी गावी जायची मजा असते ना ती काही वेगळीच असते. आता तसं आम्ही सारखं वरचेवर जे आहे ते गावी जात असतो, त्याच्यामुळे ना ती अशी मजा येत नाही. म्हणजे आता आम्ही चाललेलो आहोत घरी, पण तरी ती अशी ना उन्हाची सुट्टी वाटत नाही आहे. चला आमच्या सगळ्या बॅगपॅक्स ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. आशूला रेडी करायचं आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी रेडी होणार आहे. आणि मग नंतर जे आहे ते आशूचे बाबा आल्यानंतर आम्ही निघणार आहोत गावी जायला. अरे हॅलो, आशूची मस्ती चालू आहे. म्हणजे ना आता सगळं आवरून तयार झालेले, बॅगपॅक्स झालेले आहेत, सगळ्या एका जागी सामान ठेवलेलं आहे. फक्त कूलरमधलं पाणी काढायचं आहे, पण आता जस्ट कूलर चालू आहे त्याच्यामुळे मी जरा वेळ थांबलेली आहे. आशूच्या बाबांना यायला अजून अर्धा तास आहे आणि त्याच्यानंतर आम्ही अर्ध्या तासाने निघणार आहे, म्हणजे अजून 1 तास आहे आमच्याकडे. मी ना सकाळी दूध घेतलं, म्हणजे त्यांना काल सांगायचं विसरले की आम्हाला आता आजपासून दूध नको आहे, त्यामुळे त्यांनी आज दूध आणून दिलेले अर्धा लिटर. त्याची जी आहे ती मी कोल्ड कॉफी बनवली आणि मस्तपैकी ज्या ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेली आहे. आता निघायच्या वेळेस जे आहे ते मस्तपैकी थंडगार कोल्ड कॉफी पिऊन निघणार आहे आणि निवांत निघणार आहे 4, 4:15, 4:30 दरम्यान. कारण एवढं भयंकर जे आहे ते गरम होते
मी जे आहे ते केसांना आता तेल लावलेले आणि सगळे केस जे आता वरती टांगून ठेवलेले. खाली सोडण्यामध्ये काही सेन्स नाही आहे, एवढी जास्त जी आहे ते गरमी होती आहे आणि त्यातल्या त्यात गाडीत जायचं म्हटल्यानंतर तर भरपूर सारी जी आहे गरमी लागणार त्याच्यामुळे. आणि त्यात आशू खूप जास्त मस्ती करतो गाडीमध्ये, त्याच्यामुळे ना केसांचे खूप जास्त हाल होतात. त्यामुळे ते ना असे वरती बांधलेले मला परवडतात. आणि झाले आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता जे आहे ते लगेचच निघणार आहे आणि आता बघूयात इथून पुढे तुम्हाला काय दाखवता येते आणि काय दाखवता येते हे माहीत नाही. पण मी प्रयत्न नक्की करेल की घरी गेल्यानंतर पण थोडंफार काहीतरी शूट करायचा. पण आता तिथे गेल्यानंतर सिच्युएशन कशी असते, किती लोक जे आहे ते कॅमेरा फ्रेंडली आहे त्यावर सगळी सिच्युएशन जे डिपेंड आहे. त्याच्यामुळे घरचे काही व्हिडिओ मला दाखवता येतील की नाहीत हे तर माहीत नाही. पण थोडंफार नक्कीच तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करेल. आणि गावाकडचे व्हिडिओ पण जे आहे मी काढायचा प्रयत्न करेल. तशी तर मी काढतच असते, कारण तुम्ही बघितलं असेल की गुढीपाडव्याचा पण जो होता मी व्हिडिओ घरी शूट केला होता. पण तेच त्याचं रुटीन असतं, त्याच्यामुळे ना असं दाखवण्यासारखं काही नसतं गावाकडे. त्यामुळे ना बघेल, प्रयत्न करेल. जर नवीन एखादी काही गोष्ट तुम्हाला अशी वाटलं मला की ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती नक्कीच शेअर करेल. आणि चला आता आहे ना भेटते तुम्हाला घरी गेल्यानंतर. काय आहे अशू तुझ्याकडे? दाखव कसला फॅन आहे. हाय, आम्ही आहे ना 8:30 वाजता घरी पोचलो, जेवण वगैरे केलं. ते काही मी शूट केलं नाही, एवढं जास्त जो तो कंटाळा आलेला. त्याच्यामुळे आता म्हटलं की व्हिडिओचा आपण जो आहे तो एंड केलेला नाही आहे, आता जो आहे तो व्हिडिओचा एंड करूयात. आणि अशू जो आहे तो आल्यापासून जो आहे तो खेळायला लागलेला आहे, त्याचं काही चंगळ मंगळ असते. पण आता सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे. मम्मी पण ज्या त्या बाहेर गेल्या, त्या पण ज्या आहेत त्या आजच आल्या घरी. आम्ही पण जे आहे ते आजच घरी आलो, त्याच्यामुळे सगळ्यांना जो होता कंटाळा आलेला आहे. सगळेजण जे आहे ते कधी झोपायला मिळते अशा आता मनस्थिती, त्याच्यामुळे आम्ही पण आमचं अंथरूण टाकलेलं आहे. आणि आत्ता जे आहे ते 9:15 9:30 भरलेले असतील. आता म्हटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट आहे ती शेअर करावी की आम्ही जे आहे ते व्यवस्थित घरी आलेलो आहे. आणि आता याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील ते गावाकडचे असतील. गावाकडे थोडाफार पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे इकडचं वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे. अजून अशी गरमाई म्हणजे थंडी वाजत नाही आहे, पण हा थोडाफार वातावरणामध्ये चेंज जाणवतं. थोडीशी जी आहे ती गार हवा सुटलेली आहे. आणि चला आता भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.